तर आज आपण जाणार आहोत दादर मेट्रो स्टेशनवरनं इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 वरती। जस्ट मला बघायचं होतं नवीन मेट्रो चालू झाली आहे आणि ती आता कशी वाटते, किती लवकर पोहोचता येतं आणि त्याबद्दल मी व्हिडिओ शोधायचा प्रयत्न केला, पण मला काही कुठे जास्त सापडले नाही। तर म्हटलं हा इन्फॉर्मेशनचा व्हिडिओ व्ह्यूअर्स करता टाकूया की जेणेकरून सर्वांना हेल्प होईल। आता मी जरी शिडीने जरी जात असलो तरी दुसऱ्या बाजूने लिफ्टचा ॲक्सेस आहे। हा जो एंट्रन्स आहे हा अगदी शिवसेना भवनच्या बाजूने आहे। इथे प्रकाश नावाचं हॉटेल आहे, तिकडनं खाली आलात का तुम्हाला हा एंट्रन्स मिळतो। आता आपण खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर तुम्हाला दिसतंय लगेचच समोर की एक ट्रेन आत्ताच सुटलेली आहे। अतिशय लांबच्या लांब प्लॅटफॉर्म आणि अतिशय सुंदर बांधलेली आहे। चकाचक स्टेशन्स आहेत, साफसफाई अत्यंत सुंदर ठेवलेली आहे, कुठेही काही घाण नाही, काही नाही, खूपच मोठी आहे। मला वाटतं दादरवरनं फक्त 9 स्टेशन्स आहेत। दादर मेट्रो, चित्रादेवी, धारावी, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रे कॉलनी, सांताक्रूज, डोमेस्टिक एअरपोर्ट विच इज T1, 6 रोड आणि त्याच्यानंतर T2 विच इज इंटरनॅशनल एअरपोर्ट। मिनिटांनी एक ट्रेन आहे विच इज गुड। हा प्लॅटफॉर्म नंबर 2 आहे आणि याच्या अगदी समोर प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरज नाही, एकाच ठिकाणाहून 2 प्लॅटफॉर्म जातात। आता आपण ट्रेनच्या आतमध्ये आहोत। आतमध्ये प्रचंड सुंदर वाटते ट्रेन, तशी खूपच लांबच्या लांब ट्रेन, तशी गर्दी फार कमी आहे आज, कारण मी मला वाटतं सकाळी 10-10:30च्या सुमारास निघालेलो आहे आणि वीकडे आहे। पण मी बाकीच्या वेळेला पण बघितलेलं की जनरली इतकी गर्दी सध्या तरी नाही, कदाचित लोकांना माहिती नाही आहे किंवा अजून पूर्ण रेल्वे कुलाबापासून चालू झालेली नाही आहे। ही आता तरी आचार्य अत्रे चौक ते RA JVLR पर्यंतच चालते, त्याच्यामुळे मला वाटतं पूर्ण झाल्यावरती खूप गर्दी होईल, पण फंटॅस्टिक ट्रेन आहे। तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल हे समजून, पण मी दादरला जेव्हा बसलो तिथपासून आत्तापर्यंत 16 मिनटं झालेली आहेत आणि T2 इंटरनॅशनल एअरपोर्टचं स्टेशन आत्ता आलेलं आहे। दरवाजे उघडत आहेत आणि मी पोचलेलो आहे स्टेशनला। इथे अगदी नोटीस बोर्ड व्यवस्थित लिहिलेले आहेत की कुठे जायचं आहे। तुम्हाला एअरपोर्ट करता बाहेर पडण्याकरताचे बोर्ड अगदी व्यवस्थित लावलेले आहेत। अरे वा, बाहेर पडल्यावरती जरा वरती आलो की हा इथे फुटबॉल खेळू शकतो इतका मोठा परिसर हा इकडे आहे। याच्या अगदी एंडला तुम्हाला दिसेल तर तिकडनं एक्झिट आहे एअरपोर्टला जाण्याकरता। अरे बापरे, मला वाटतं ही जगातली मोठी स्टीपेस्ट एलिव्हेटर असावी। प्रचंड उंच आहे पण खूप छान आहे। आता आपण स्टेशनमधनं एक्झिट घेतो आहे, इकडनं एक्झिट केलेली आपण आणि इकडनं मी कॅमेरा बंद करता ॲक्च्युअल इकडनं किती टाईम लागतो एअरपोर्टच्या आतमध्ये जायला हा आता काउंट करणार आहे। तुम्ही इकडनं बघितलं की समोरच लिहिलं आहे की एअरपोर्ट डाव्या हाताला आहे, तर इकडनंच लेफ्ट घ्यायचं आपल्याला। समोर तुम्हाला तो ब्रिज दिसतोय जो आपल्या एअरपोर्टकडे जातो, आपल्याला कारने वगैरे येताना किंवा टॅक्सीने येताना तो दिसतो। चांगली शेड केलेली आहे इकडे आणि त्या शेडमधनं आपण जातो। आता सध्या काम चाललं आहे इकडे, मला वाटतं जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा एवढं चालावं लागणार नाही, कारण इकडनं डायरेक्ट ब्रिज तयार करतायत जो डायरेक्टली आतमध्ये अरायवल किंवा डिपार्चरकडे जातो। तुम्ही समोर जी बिल्डिंग दिसते त्याला ग्रीन अशा हे दिसत आहेत, वॉल दिसते, ती ॲक्च्युली पार्किंग आहे। त्याच्यावरती जे छप्पर दिसतंय ते ॲक्च्युली डिपार्चर आहे आणि सर्वात खाली आहे ते अरायवल आहे।
त्यांनी रिक्षाकरता वेगळी लाईन केली, तिकडून रिक्षा जातात, इकडनं तुम्ही चालत जाऊ शकता. आणि तसं जास्त नाही, आत्तापर्यंत फक्त 3-2.5 मिनटंच झालेली आहेत. मी स्टेशनपासून जेव्हा बाहेर पडलो तिथपासून जेव्हा पार्किंगमध्ये आता घुसतो आहे ते साधारणतः 2.5 मिनटं वगैरे झालेली आहेत मला आता. जस्ट हा बाहेरचा परिसर मी दाखवला. आता आपण जेव्हा इकडनं आतमध्ये जाऊ तेव्हा ही सगळी लोकं बघा चालली आहेत. ही इकडची जी पहिली लेन आहे, इकडनं गाड्या तुम्हाला वरती येताना दिसतील. तर इकडनं चालायचं आहे आणि दोन्ही साईडला तुम्ही चालू शकता. तर ते चालायचे मार्किंग आहे, तिकडनं तुम्ही गेलात का हे उतरल्यानंतर तुम्हाला राईट घ्यायचं आहे की जिकडे अरायवल येतं. आता या इथे तुम्हाला राईट वळायचं आहे आणि अगदी समोर जायचं आहे. तुम्हाला इथे विचारलं तर तुम्हाला कोणी सांगेल की अरायवल कुठे आहे, पण अगदी समोर राईट घेतलं तर अगदी समोर चालत चालत जायचं आहे. मला वाटतं हजकडे जाणारे बरेच यात्रेकरू यावेळेला किंवा त्या ठिकाणची विमानं आता निघतात म्हणून तुम्हाला हजचे यात्रेकरू खूप दिसतील आता यावेळेला. सॉरी थोडा अंधार आहे कारण पार्किंग चार्जमध्ये. इकडे तुम्ही स्ट्रेट आला का अगदीच लेफ्टला तुम्हाला लिफ्ट दिसतील, ज्या लिफ्ट तुम्हाला अरायवल आणि डिपार्चरकडे घेऊन जातात. आता अगदी याच्या बाजूला लिफ्ट्स आहेत जिकडनं आपण अरायवल किंवा डिपार्चरकडे जाऊ शकतो. ही बघा, ही समोर लिफ्ट आली आहे जी तुम्हाला अरायवल आणि डिपार्चरकडे घेऊन जाते. मी ज्या वेळेला स्टेशनपासून बाहेर पडलो त्यापासून आत्तापर्यंत जो टाईम कॅल्क्युलेट केला त्याच्याप्रमाणे मला इथे पोचायला नॉर्मल वॉकिंगप्रमाणे माझ्यासारख्या माणसाला साधारणतः 4.5 ते 5 मिनटं लागली आहेत मला लिफ्टपर्यंत पोचायला. तुम्ही इथे बघू शकता वरती याच्यावरती की P6 आहे ते अरायवल आहे आणि P10 आहे ते डिपार्चर आहे. आता आपण जेव्हा चालत आलो तेव्हा आपण P4ला येतो आणि आता आपण P6ला चाललो आहे. आपण अरायवलला आलेलो आहे. दादर स्टेशनला जेव्हा मी बसलो मेट्रो स्टेशनला त्यापासून आत्तापर्यंत अरायवलला यायला मला साधारणतः 30 मिनटं लागलेली आहे अरायवलला पोचायला. आणि जर तुम्हाला डिपार्चरला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली P10 प्रेस करून लिफ्टनेच वरती जाऊ शकता. सेम टाईम आहे, तुम्ही 30 मिनिट्समध्ये ॲक्च्युली अरायवल किंवा डिपार्चरला दादरवरनं येऊ शकता. आता तुम्हाला साधारणतः कॉस्ट सांगायची झाली तर दादर स्टेशनवरनं इंटरनॅशनल एअरपोर्ट 2 टर्मिनल 2 ही साधारणतः 50 रुपये तिकीट आहे. तर रिटर्न 100 पर पर्सन.
मी आता तुम्हाला डिपार्चरला कसं जायचं ते दाखवतो. मगाशी तुम्ही ज्या लिफ्ट बघितल्या अगदीच त्याच्या समोर एक एस्केलेटर आहे आणि ती या लिफ्ट आणि या लिफ्टच्या समोरच ही एस्केलेटर आहे. जर तुम्हाला लिफ्टने जायचं असेल तर तुम्ही P10 प्रेस करून जाऊ शकता. अदरवाईज तुम्हाला जर एस्केलेटरने जायचं असेल तर ही एस्केलेटर डायरेक्टली P10ला जाते, जिकडनं तुम्ही डिपार्चरला जाऊ शकता. मी व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्ड करतो आहे. तुम्हाला इथे समोरच डिपार्चर दिसत आहेत. सगळे डिपार्चरचे गेट इथे समोर आहेत. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग. आपला व्लॉग आता संपलेला आहे. आय होप जे लोक इंटरनॅशनल एअरपोर्टला जातात अरायवल किंवा डिपार्चरला, त्यांना माझ्या व्हिडिओने हेल्प झाली असेल.